किती उपकार आहे. कळतील, लगेच नाही कळत. डोळ्यानं दिसेना असं झालं, कानानं ऐकेना असं झालं, एखादा पाय गेला, त्यावेळेस कळतं की देवानं किती दिलेले आपल्याला. एक भिकारी रस्त्यानं चालला होता. उपकार आठवा, त्यांचं भजन करा, चिंतन करा. परोपकारी नेने परनिंदा. दुसऱ्यावरती उपकार करा. कमीत कमी जे उपकार केले त्यांचे उपकार आठवा. तर रस्त्यानं शिव्या देत चालला होता. कोणाला? देवाला. काही काही लोक कोणाला शिव्या देतात काही सांगता येत नाही. आईला देतात, वडिलांना देतात, गुरुला देतात. तो देवाला शिव्या देत होता. एक श्रीमंत व्यक्ती बसला होता. त्या व्यक्तीची खूप मोठा दरारा होता त्या गावामध्ये आणि त्या भिकाऱ्यालाही माहित होत. नोकराला पाठवलं की जाय त्याला वरती बोलून घेऊन. वरती गेला तर तो थरथर कापायला लागला. म्हणजे तुम्हाला मी शिव्या दिल्या. कारण त्याला असं वाटलं की आता बोलवलं तर आता काहीतरी, म्हणजे तुम्हाला नाही शिव्या दिल्या. म्हणजे कोणाला शिव्या देत होतो? म्हणजे देवाला शिव्या देत होतो. म्हणजे का बरं देवाला शिव्या देत होता? म्हणजे देवानं त्याला याला एवढं दिलं, त्याला तेवढं दिलं, त्याला गाडी दिली, त्याला बंगला दिला, त्याला हे दिलं, हे दिलं, मला काहीच नाही दिलं. अरे म्हणे एवढं देवानं दिलं तरी म्हणतो मला काहीच नाही दिलं. म्हणजे काय दिलं मला देवाला? त्या लोकांना याला एवढं दिलं, त्याला तेवढं दिलं, मला काहीच नाही दिलं. अरे म्हणले दिलं ना तुला देवाने एवढं, काय बरं त्यांच्या नावानं तू शिव्या देतोय, निंदा करतोय त्यांची? म्हणे काय दिलं? काहीच नाही दिलं मला देवानं. म्हणे देवानं तुला जे दिलेलं आहे त्याच्यापैकी थोडस मला दे आणि त्याच्या बदले पाहिजे तेवढे तुला पैसे देतो. म्हणजे काय माझ्याजवळ? अरे म्हणे एवढं शरीर दिलेले, एवढे अवयव दिले, देवानं दिले ना. का विकत आणलेले आपण कुठून? बाजारातून घेतल्यानंतर डोळे, एक डोळा घेतला चिरकवून घेतला, दुसरा घेतला चिरकवून घेतला, असं काही देवानच दिले ना. फक्त काय कर, एक डोळा दे आणि तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे दे. आता तो भिकारी, त्याला तरी काही एवढं कम, एक डोळ्याची किंमत सांग म्हणजे किती? तो बसकन बोलून गेला 10,000 रुपये. मुनीमला सांगितलं द्या त्याला 10,000 रुपये, घ्या त्याचा डोळा. त्याला असं वाटलं डोळ्याचा भाव जरा जास्त दिसतो बरं का. आपण कमी सांगितलं म्हणतील काहीतरी असं असतं ना. नाही 9च घे, 8च घे, 5च घे, 4च घे. 10 म्हणलं तर पटकन देऊन टाकले यांनी. याचा अर्थ कमी आहे. नाही म्हणे मला 10,000 द्यायचे होते. ठीक म्हणे 10,000 देऊन टाका. नाही म्हणे मला 10 लाख म्हणायचे होते. ठीक आहे 10 लाख देऊन टाका. तो विचार करायला लागला डोळ्याचा भाव जरा जास्त दिसतो. तो थोडासा अंतर्मुख झाला. एका डोळ्याचे 10 लाख, 2 डोळ्याचे 20 लाख, कान राहिले, दात राहिले, एवढं मोठं. म्हणजे या शरीराचं किंमत किती नेमकी? आता भिकारी त्याच्या पुढे किंमत कळेल त्याला. मग त्याच्या लक्षात आलं की एवढं ब्रह्मांड मोलाचं, ज्याचं मोल करता येत नाही,
एवढं शरीर दिलं तरी आपण देवाला म्हणतो की हे नाही दिलं, ते नाही दिलं, याला हे दिलं, त्याला ते दिलं. सांगायचं तात्पर्य आपल्याला हे आहे की ज्या भगवंतानं आपल्याला एवढं मोठं ब्रह्मांड मुलाचं शरीर दिलेलं आहे, त्याचे आपण उपकार माना, चिंतन करा, स्मरण करा. पर उपकारी नेने पर निंदा, 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 पर श्रिया सदा बहिणी माया, पर श्रिया सदा बहिणी माया, पर श्रिया सदा बहिणी माया. पर उपकारे नेने पर निंदा. निंदा तर करू नका, परंतु निंदा ऐकू नका, निंदकाचे संगत धरू नका. निंदक एक ही मत मिले, पापी मिले हजार. एक निंदक के शीस पर लाख पाप का भार. निंदक एक ही मत मिले, पापी मिले हजार. हजारो पापी आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, काही आपलं नुकसान होणार नाही. वाल्या कोळ्यानं एवढं महान पाप केलं, तरुण गेला. म्हणजे पाप्याचा उद्धार होऊ शकतो जर त्यानं संताचं ऐकलं तर. जसं वाल्या कोळ्यानं ऐकलं, हे सर्व सोडून दे, सोडून दिलं. मी मंत्र देतो, त्या मंत्राचं स्मरण करत बैस म्हटलं तर बसला. जोपर्यंत उठा म्हणायचं नाही, उठत म्हणत नाही, तो फक्त उठायचं नाही. शरीरावर ते वारुळ झालं, अन्न नाही, पाणी नाही, लाकडासारखं शरीर झालं. वाळव्याने सर्व मांस खाऊन टाकलं, केवळ हलकं शिल्लक राहिले तरी प्राण नाही गेला. आले नारद मुनी, आवाज दिला आणि त्या वारुळामधून वाल्ल्याचे वाल्मिक ऋषी होऊन बाहेर आले. वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी, वंद्य त्रिभुवनी झाला वाला. पापी ऐकतो पण निंदक नाही ऐकत. निंदक काही मत मिळे. त्याला जर म्हणलं चल प्रवचन, तिथं काय आहे, ते काय सांगणार आहे, मला तर सर्व माहित आहे, आणि कशाला जायचं तिथं, तो निंदा करत बसतो. निंदक काही मत मिले, पापी मिले हजार. एक निंदक के शीस पर लाख पाप का भार. पर उपकारी नेने पर निंदा, आणि पर स्त्रिया सदा बहिणी माया. जशी आपली आई बहीण आपल्याला प्रिय आहे, आई बहीण येऊन जर का शिवी दिली, कोणाला सहन होत नाही आणि कोणी सहन करू नाही. जशी आपली बहीण आपल्याला प्रिय आहे, आपली आई आपल्याला प्रिय आहे, तशी ती देखील कुणाच्या तरी आई आहे, बहीण आहे. आपल्या आई बहिणीला कोणी शिवी दिलेली जसं आपल्याला आवडत नाही, तसं ती समोरची कुणाच्या तरी आई आहे, कुणाच्या तरी बहीण आहे. त्याच्यासाठी परस्त्रिया सदा बहिणी माया. समोर जे दिसेन तीच आपली आई आहे, तीच आपली बहीण आहे. जसं संन्यास ज्यावेळेस घेतात तर त्यावेळेस काय करतात, पिंडदान करतात. म्हणजे मेल्यानंतर पिंडदान होत असतं. संन्यासी जिवंतपणे पिंडदान करतात. आपले जे नातेवाईक असेल, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, जे कोणी असेल त्यांचं पिंडदान करून टाकायचं. मग आपलं पिंडदान कोण करणार आहे, मग आपलं पिंडदान करून टाकायचं. मग आता आपलं नाव नाही, पहिलं गाव नाही, काही नाही. मग समोर दिसेल आणि जिथं राहत असेल तेच आपलं गाव. समोर जी दिसेल तीच आपली आई, तीच आपली बहीण.
परस्त्रिया सदा बहिणी माया